तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश्च वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपम नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपम नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपम कुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायण गिरी जी महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। शांति ब्रह्म भास्कर गिरी जी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। बेलापूरकर महाराज की जय। विठाला 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 विठाला। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। यतन्तो योगिनः शयनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तपि कृतात्मान नैनं पश्यन्त चेतसः। ज्ञानदृष्टी असणारे लोक आणि मूढ असलेले लोक ज्याला ज्ञानदृष्टी नाही, तर या आत्म्याला कोण पाहतं कोण पाहत नाही। कोणाला आत्मा समजतो कोणाला नाही समजत आत्मा काय। त्याचं वर्णन या दोन्ही श्लोकामध्ये उत्कामंतम संवापे भुंजाणं वागुडानंतम विमूढानानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिन शयनं पश्यन्ति आत्मन्यवस्थितं यतन्तोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा। देहातून निघून जाणारा जो आत्मा आहे आणि देहाधिक असलेल्या शब्दाधिक विषयांचा तो उपभोग घेणाऱ्या सुखदुःख मोह संज्ञ गुणांनी युक्त असलेल्या जीवाला नाना प्रकारांनी जे मूढ झालेले मन आहे, जे मूढ झालेले जन आहेत, नैनं पश्यन्त चेतसः, ते त्याला पाहू शकत नाही। त्याला फक्त जे लोक ज्यांच्या ठिकाणी ज्या जनाच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी उत्पन्न झालेली आहे, ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे आणि ज्ञानदृष्टी आणि यत्न करणारे योगी, यत्न म्हणजे प्रयत्न करणारे योगी, बुद्धीत त्यांची ठिकाणी आहे जे प्रयत्न करणारी बुद्धी, ते लोक त्याला पाहू शकतात। पण यज्ञ करणारे ही असंस्कृत चित्त अविवेकी पुरुष या आत्म्याला पाहत नाही। प्रयत्न करणारे परंतु असंस्कृत आहे, अज्ञानी आहे, अशा लोक त्याला पाहू शकत नाही। यतन्तोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः, पाहू शकत नाही। आपलं काल या श्लोकावरची खळाळाच्या लगबगी फोडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रका उगी जे चंद्री जीवी हा श्लोक
ही ओवी चालली होती माऊलींची. खळाळाची लगबग आणि खळाळाच्या ठिकाणी ठेवून त्या संबंधाने चंद्राच्या ठिकाणी चांचल्य दिसते. मूळ चांचल्य आहे का चंद्राच्या ठिकाणी? नाही, तो आपला बिचारा आहे त्या जागेवर आहे, पण पाणी वाहत आहे खळखळ खळखळ, त्याच्यात सुद्धा खळखळ, खालीवर 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 असा तो चंद्र दिसतोय. पण तेच पाणी जर स्थिर झालं तर चंद्र काय होतो? स्थिर होतो. मुळात तो आहे कसा? मुळात स्थिरच आहे, पण तो पाणी खळखळ वाहतं म्हणून तो तसं दिसतो. तसा आत्मा, जीवनाचा प्रवाह त्याचा कसा आहे त्या व्यक्तीचा, तसा तो आपल्याला भासतो. पण मुळात तो कसा आहे? आत्मा स्थिर आहे. का ना डरची भरे शोषे, सूर्यू तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. काल पाहिलं आपण की डबका आहे, डबक्यात पाणी साचलेलं आहे आणि पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग त्याच्यात सूर्य आहे असा आपल्याला भास होतो, भासे. पण सूर्यकिरणाने उष्णतेने पाणीचे बाष्प झालं, पाणी निघून गेलं, राहिलं का डबकं? खड्डा राहिला. सूर्य आहे का त्याच्यात? नाही. मग नाही का? पहिला सूर्य होता म्हणून आहे, पण आता सूर्य त्याच्यात दिसत नाही म्हणून तो नाही का? तो आहे. तसा आत्मा आहे. पहिला शरीरात होता, शरीर हो बोलत होतं, चालत होतं, सगळं काही आत्मा होता, शरीरात दिसत होता तो, म्हणजे बोलण्यातून चालण्यातून फिरण्यातून आहे माणूस जीवन. पण आत्मा निघून गेला, शरीर पडलं म्हणून तो आत्मा नाही का? तो निघून गेलेला आहे, तो त्याच्यात नाही आहे ना. पण मूळ तो त्याचं स्वरूप जे आहे, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भवितव्या न भूया, आजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, वेदाविनाशनम नित्यम ये ये न मजमं वयम, कथम सपुरुष पार्थ कम धाते ते अंतिकम, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णा नान्यानि संयाति नवानि देहि, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न क्लेदयन्त्योऽप्यो न शोचिति मरुता यमदायो यमक्लेद्यो शोचैव च. आत्म्याची स्थिती अशी आहे. गटुमटू घडले तेची पाठी मोडले, परी आकाशे ते संचले असताची असे. घट तयार केला, मठ तयार केला, सगळं काय केलं. घटामध्ये आकाश आहे, मठामध्ये बी आकाश आहे. मग घट तयार करून नाही का, किंवा मठ तयार करून त्याच्यात आकाश आहे, पण घट मोडला, फुटला, पडला हातातून, फुटला. मठ मोडला, मग ते आकाश गेलं का? मूळ आकाशाच्या ठिकाणी ते गेलं. तसं शरीर जरी गेलं तरी तो आत्मा मूळ भगवंताचा अंश आहे, परमेश्वराचा अंश आहे, त्या ठिकाणी तो गेला. परी आकाश ते संचले असताची, जिथं आहे ते आकाशाला आकाश मिळून गेलं. तैसे अखंडे आत्मसत्ते ज्ञानदृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे.
काय झालं? त्याप्रमाणे जी अखंड आत्मसत्ता त्याला म्हटले, आत्मसत्ता तैसी अखंडे आत्मसत्ते, आत्मसत्ता म्हटले. ज्ञानदृष्टी कल्पिते, त्या सत्तेच्या आधारावर काय होते? अज्ञान दृष्टीने कल्पित देह होतात व जातात असे स्पष्ट समजतात. अज्ञान दृष्टीने देहाला कल्पना करायची, देहाची, देह होतात जातात. चैतन्य चढे ना ओढे, चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आत्मा आहे तसंच आहे. ठीक आहे. तो वाढत पण नाही, मोठा होत नाही. तो लहान आहे. तो मोठा कोण होतं? शरीर होतं, आहे की नाही? शरीर आहे. बालपणातून तरुणपणात जातं आणि तरुणपणातून वृद्धात जातं. त्याची 4 अवस्था आहे. ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. बालपणात जे शरीर आहे ते गृहस्थ आश्रमात राहत नाही. जे गृहस्थ आश्रमात आहे ते वानप्रस्थात राहत नाही. वानप्रस्थ आहे ते संन्यासाश्रमात राहत नाही. क्षीण होत जातं ते शरीर, कमी कमी होत जातं. शरीर कमी जास्त होतं, पण आत्मा आहे तसंच. तो जसा आहे जन्माच्या वेळेस तसंच. एखादा माणूस म्हातारा झाला तरी तो म्हणतो मला मी म्हाताराच नाही झालो, अजून तरुणच आहे असं त्याला वाटतं. आत्मा तरुणच असतो, शरीर क्षीण झालं असतं. त्याच्या इच्छा, वासना काय शेवटपर्यंत मरेपर्यंत असतातच, मरेपर्यंत असतात. मरायच्या टायमाला वाक्य करतो, वासरू किरसुनी खातो. वाक्य लोक घरच्या माणसाला असतं वाक्य म्हणजे वास्तू केशव म्हणतो काय नाही. त्याच्या तोंडातून नीट शब्द यावा म्हणून डॉक्टरला बोलवतो, ते इंजेक्शन देतात. इंजेक्शन देतात. अरे ते कवच मी तुम्हाला सांगतो, ते वासरू किरसुनी खाऊ राहिले शेवटपर्यंत. येतं का भगवंताचं नामस्मरण? कारण की चित्त आपला तसं बनलेलं असतं, दृढ नाहीच. ते संसाराशीच आपण इतकं एकरूप झालेला असतो. तो तोडायला तयार. मी नाही सांगितलं का ते खांबाला धरणारा माणूस, लोक म्हणतात अरे ते सोड, म्हणजे मग तू खांबाला धरलं, खांबाने थोडं तुला धरलं, खांबाने मला धरलं, खांबाने मला धरलं. तसं संसाराने आपल्याला धरलेला आहे. मरेपर्यंत तो होतो आणि मेल्यावर माझं माझं माझं. मेल्यावर त्याला सुख नाही. कावळा शिवायच्या टायमाला बरंच प्रयत्न करतात, शिवला पाहिजे कावळा, शिवला पाहिजे कावळा, पण तरी तो शिवत नाही. का? माझं माझं सुटत नाही संसार. लोक म्हणतो पा जीव गुतलेला शिबर का अजून, हा काय सुटणार. आणि मेल्यावरही घरच्या लोकांना त्रास देतो. मग माझं होतं कमवून घेतलं, ऐक. मग हे जिवंत असताना सगळं सुटलं पाहिजे. जिवंत असतानाच भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. मेल्यावर काही पोथी वाचली काही केलं तर काय त्याला ठीक आहे. पण ते संस्कार थोडेफार होतात. पण राम नाम म्हणा, राम बोलो भाई, ठीक आहे. मग ते बाकीचे जे काही अवयव आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आहेत, 5 उपप्राणही आहेत, त्याच्यावर त्याचे संस्कार होतात. पण एवढंही करून जर नाहीच फरक पडला तर जावेला नाही शिवत तो.
नाही शिवत. जी संपत्ती गोळा केली तिचं जर उपभोगच त्याला घेता नाही आला तर तो अतृप्त राहतो. आलं लक्षात. म्हणजे माझं फुकटचं ओझ आहे. माणसाने गरजेपुरतं मिळवावं, फक्त जास्त नाही मिळवू. हा, इकडं एवढं 10 एकर झालं पाहिजे, तिकडं 50 एकर झालं पाहिजे, तिकडं आणखीन एवढं वाढलं पाहिजे आणि एवढे वर्षाला 10 लाखाची उत्पन्न निघालं पाहिजे. कायसाठी? तुला पोटाला लागत तेवढं कमवून ते सुखी राहणं, भगवंताचं नामस्मरण करणं, चिंतन करणं. कोणासाठी जमा करून ठेवतोय? तुला जर समाधान त्याच्यात मिळत नसेल, करोडो रुपये मिळून समाधान मिळतं का? मग जीवाला लागतं किती? 2 वेळ तर चापून चुपून जेवण असलं व्यवस्थित बरं झालं. पण करोडो रुपये मिळालं तर ते जेवणही मिळत नाही. जेवता फोन येतो, चला तिकडं असं असं दिलं जेवण सोडून चालला. जीवन बरबादी होते आयुष्याची. आणि जे सुख प्राप्त व्हायचं ते मिळत नाही. ते सुख फक्त इथंच आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये. ठीक आहे. म्हणून मरेपर्यंत किती पैसे मिळाले पाहिजे किंवा किती संपत्ती मिळाली पाहिजे माणसाला, ही सगळे भगवंताच आहे. हो, कोणी जरी म्हणत असेल आपल्याला एवढं मिळालं आता आणि एवढं झालं, काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणून तो आत्मा कसा आहे, शेवटपर्यंत त्याच्या इच्छा वासना ज्या आहेत ना, मरेपर्यंत जात नाही. भागवत सांगितलं एवढं परीक्षित राजाला, सांगितलं का नाही भागवत? कोणी सांगितलं? शुकमुनींनी सांगितलं. मरण माझे मरून गेले, आता माझं मरण मरून गेलं, आता मी मुक्त झालो. पण तरी बोर खायची इच्छा झाली. ऋषी मुनी काहीतरी फळं घेऊन यायची त्याला. ते एक स्तंभ उभारलेला होता, वर काचेचं सगळं केलं, तिथं बसून ते साप वर येऊ नये म्हणून. सर्पदंश होणार सांगितलं होतं ना 7 दिवसात. 7 दिवसाच्या आत त्याला सर्पदंश होऊन मरण. मग सापाला जायला जागा नव्हती तिथं. पण ऋषी मुनी जे जायचं ते फळं घेऊन जायचे. परीक्षित राजाला, राजा आहे चला, 7 दिवस उपवास होता. भागवत सांगितलं, भागवत ऐकलंय तर म्हणाला आता मी मुक्त झालो, मरण माझे मरून गेले. पण ते जे बोरं आणले होते ते एक बोरं दिलं त्याला खायला, आणि त्या बोरात तो बसलेला होता, नाही का, सर्प, तक्षक. आळीच्या रूपाने बारीक सूक्ष्म रूप धारण केलं, त्याला सगळं येत होतं त्या तक्षकाला. आणि याने ते बोट दाताने फोडलं, कुठं असं पाहत होतं, एक आळीने उडी मारली, टनकन उडी मारली. मारल्याबरोबर तो मोठा भुजंग झाला आणि डसला परीक्षित राजाला. ऐका नाही, इच्छा वासना फार वाईट असतात शेवटपर्यंत. म्हणून शेवटपर्यंत इच्छा वासना, इच्छा एकच असावी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. भगवंताचं चिंतन. देही काळाची धन कुबेराची, देही काळाची धन कुबेराची, येथे मनुष्याचे काय? हा, देह काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय? काय? देह काळाच आहे. धन कोणतरी लुबडून नेईन तुमचं मेल्यावर, जमवायचं तुळतुळ करून. आणि दुसऱ्याच्या तळतळाटाचं तर कधीच घेऊ नये. व्याजाचं नाही, त्याचा तळतळाट लागतो ना, त्याला दानाला येतो ना, मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतात ना. उलट दान द्यावं लोकांना, हा, पण त्याचं घेऊ नये दुसऱ्याचं. आणि व्याज तर कधी त्याच्यावर 10 पटीने घेऊच नाही. तळतळाटच आहे ते. शेवट कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी शेवटी कळून येतं की बाबा आता हे मस्त केलं भाऊ, आता त्याला तरी कळत नाही मरायच्या टायमालाही.
म्हणून अंतकालेच्या मामेव स्मरण उक्ता कलयुगम. शेवटी तुझी बुद्धी जशी असेल तसं तुला जन्म मिळेल. हा. मग तो साप होऊन त्या जनावर बसतो, असलेल्या जनावर इतका चिकट असतो, त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे जन्म मिळतो. म्हणून आत्मा जो आहे, आत्माच्या इच्छा वासना शेवटपर्यंत मिटत नाहीत. म्हणून जिवंत असतानाच मुक्त झालं पाहिजे, त्याला मुक्ती म्हणतो. मुक्त झालं पाहिजे म्हणजे त्याच्यातून अलिप्त झालं पाहिजे. ठीक आहे, भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. मरणाच्या वेळेस भीष्माचार्यांच्या समोर भगवंत उभे राहिले, श्रीकृष्ण. भाग्याची गोष्ट झाली त्यांची. त्यामुळे तू असंच माझा प्राण जाईपर्यंत असा माझ्या समोर उभा राहा. ठीक आहे, मग ते भगवंत तिथे समोर उभे राहिले मरेपर्यंत. हे विष्णू सहस्रनाम म्हणले. ओम विश्वम विष्णुर्वषत्कारो भूत भव्य भवतृ भूतकृद्भूतभाव भूतात्मा भूतभावना. काय तिथं विष्णू सहस्रनाम सुरू केलं त्यांनी, आणि ते जपत होते ते मरायच्या वेळेस. ते विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो. भगवंताचं नामस्मरण चिंतनाला महत्व आहे शेवटी, बाकीच्याला कशाला महत्व नाही. म्हणून आत्मा जो आहे हा शेवटी भगवंताशी एकरूप झाला पाहिजे. चैतन्य सडे ना ओढे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोकटे असती ते. वाढत नाही आणि ओहटी म्हणजे कमी पण होत नाही. चेष्टा करवीत नाही, नाही का, आणि करीतही नाही. हे ज्यांना यथार्थ ज्ञान प्राप्त झालंय ऐसे आत्मज्ञानी चोखटे म्हणले. यथार्थ जाणती तेच हे जाणतात. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाडाई घेईल, सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व आता. सकळ शास्त्राचा, सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व आता. सकळ शास्त्रामध्ये निपुण होईल तो. कोण? ज्ञान पण प्राप्त होईल आणि बुद्धी परमाणूंचाही झाडा घेईल, आणि तो सकळ शास्त्रात निपुण होईल. परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नवेची भेटी. इतकं ज्ञान संपन्न होईल नाही का, जर त्या मनुष्याच्या मनामध्ये विरक्ती न रिगे मनासी, मनात वैराग्याचा लेश सुद्धा नाही नसला, तर सर्व व्यापक असा जो मी त्या माझी भेट त्याला होणार नाही. वैराग्याचा लेश म्हणजे वैराग्य माणसाच्या ठिकाणी असावं असं भगवंत म्हणतो. एवढं जरी वैराग्य नसेल, नुसतं भोगच असून सगळा, कशाचा आला देवन, कशाचा आला काय, खा प्या मजा करा, हिंडा फिरा, ठीक आहे. पण हे कोणी दिलं आपल्याला, काय दिलं, जन्म कोणी घातला, काय केलं, याचं जर भानच नाही राहिलं आणि नुसतं भोग घेत राहायचं संपत्तीचा, देवच नाही म्हणायचं, म्हणजे वैराग्याचा लेश सुद्धा नाही आहे, तो देवाला आवडत नाही, तो देवाच्याकडे नाही जात. तो अंतकालेच्या मामेव स्मरण होता काले ब्रह्म. अंतकाली तो जसं स्मरण करेल तसं त्याला जन्म प्राप्त होतो. मग 184 योनी आहेत. 184 योनीपैकी मग त्याच्यात तो जितकं
हा, कंजूसमधला कंजूस असा विचार करेल तितकं तशा प्रकारचा जन्म त्याला. वासनेच्या संगी जन्म घेऊन हा, वासनेची संगी जन्म घेऊन लागले. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासनेच्या बरोबर जशी वासना असेल तसं ते. म्हणून चोखटे जाणते ते, म्हणजे तेच जाणतात यथार्थ ज्ञान, चोखटे ज्ञान. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू उगाणा येईल, हे सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. परिते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मनासी, तरी सर्व आत्मका मजसी नवेची भेटी. म्हणून विरक्ती याच्या ठिकाणी लेशभर सुद्धा नाही आहे. तिथं भगवंत नाही आहे. भगवंत तिथं नाही. भगवंत म्हणतात तो माझा होणारच नाही. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतकरणी विषयाची धारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. देव काय म्हणतात, काही लोक सगळे शास्त्रपाठ करतात, मुखोद्गत करतात, बसल्यानंतर असं भरभरा भरभरा म्हणतात की आपल्यालाही कळत नाही, पण म्हणतात सगळे शास्त्रपाठ झाले हो. आणि सगळे शास्त्रपाठ होऊन जर विषयाचं चिंतन जर आतमध्ये चालू असेल मनामध्ये, एकीकडं देवाचं स्तोत्र म्हणायचं, एकीकडं मंत्र म्हणायचे, आणि दुसरीकडं भोग मनात चालू असेल, भोगाचं चिंतन असेल, मला एवढे पैसे मिळाले पाहिजे, ह्याच्यातून एवढे मिळालं पाहिजे, त्याच्यातून काहीच अन्नात जीव जास्त राहतो. अन्न त्याला दिलं तरी ते समाधान नाही भावतं, अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, पण पैसे याच्यातून इतके मिळाले का, एवढे मिळाले पाहिजे, देतो का नाही काय ना. सगळा जीव त्याच्यात. अहो तुझं पाठ आहे, सगळं पाठांतर आहे, पण लक्ष कुठं, भोगांकडं. मग असं जर असेल, देव म्हणतो, मग देवाचं स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, गंध लावून टिळ्या लावून, नाही का, पंचा घाला, काही करा, काही करा, पण चित्तशुद्धी जर तुमची तिथे नसेल, भगवंताच्या ठिकाणी नसेल, काय काय झालं, 50 लोक, 100 लोक, 200 लोक असले पाहिजे, एवढेच लोक आले का तरच मी करीन, एवढे पैसे दिले तरच मी करीन. पण भगवंतासाठी करा ना, नसलं कोणी तर नाही, देव आहे असं समजा ना, तो कणाकणाच भरलेला आहे, तो नाही आयचा ठाव, तो सगळीकडे भरलेला आहे. मग तुमचा विश्वास असेल तर करा, नाही तर मग माणसासाठीच करा, माणसं असले तरच करीन. ते काय झालं, सकाम झालं, ते निष्काम नाही. आणि कोणी नसो, भगवंत आहे ना, त्याच्या पुढं म्हणा, काहीच मिळालं नाही, नाही मिळालं, मागण्याचा अधिकार नाही, समाधान त्याच्यात आहे. राय समाधान चित्ताची, चित्ताचं समाधान त्याच्यात आहे. म्हणून मिळेल म्हणून करायचं नाही करायचं असं नाही. मिळेल तर मग त्याला डावलून मग आपण तिथं आहे हजर, काय बा ऐक नाही. आणि नाही मिळालं तर मग काय, जायचं सुद्धा नाही, तोंड सुद्धा नाही दाखवायचं. अशी रीत आहे जगाची. म्हणजे स्वार्थासाठी परमार्थ, त्याचा उपयोग नाही. म्हणून ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू उडा घेईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व आता. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतकरणी विषयाची धारा, तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणून विषयाचं जर चिंतन असेल
तोंड भरून देवाची स्तुती केली, विषयाचं चिंतन आहे. तोंड भरून भजन म्हणला, तोंड भरून सगळं काय म्हणला, पण चिंतन वेगळंच, दुसऱ्याच गप्पा. एक ना धड वारंवार चिंता. ठीक आहे. देव म्हणतो मी तिथं नाही आहे. तुम्ही कितीही करा, किती नामस्मरण करा, कितीही काही करा, पण अपेक्षा तिथं असेल. पैशावर ते जर सगळं चालत असेल, आहे की नाही? तिथं जर मत्सर होत असेल, एकमेकाचा द्वेष होत असेल, मी लय शहाणा, तू लय असा, झालं द्वेष, झालं सुरू, मत्सर सुरू झाला. याने असं गेलं, त्याने तसं गेलं, तू तसा, मी असा, आपल्याशिवाय तर नाहीच बोला. झाला अहंकार, आला अहंकार. म्हणजे एक एक येतात. कशाने येतात? कोणत्याही मार्गाने घुसत आहेत माणसामध्ये आणि त्याचं पुण्य कमी करतात, नष्ट करतात. म्हणून अर्जुना, खचित खचित त्याला माझी प्राप्ती व्हावी, नाही होणार, व्हायचीच नाही. ऐक नाही, तोंड भरून बोलतो, किती काही कर, देवाची स्तुती होणार नाही. हा गा वेसण तयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार तुंगी, की परिवसली या पोथी वाचली होय. काय सांगितलं माऊली? काय म्हणतात? हा गा ओसण तयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती, की परिवसली या पोथी वाचली होय. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ. आता हे आपण वाचतोय. पण स्वप्नामध्ये तोंडपाठ झाली. कशामध्ये झाली? स्वप्नात तोंडपाठ झाली. हो, होईल का? पण झाली. समजा त्याला असं स्वप्न पडलं, आपल्या ज्ञानेश्वरी तोंडपाठ झाली वा, किंवा ग्रंथ आपल्या तोंडपाठ झाला, भगवद्गीता, असं स्वप्न पडलं. स्वप्न खरं असतं का? नाही का? ते मन असतं, ते मनाने ते सगळं तयार करतं. ते स्वप्नातली माणसं कोण असतात? ते मनाने तयार झालेले असतात. बरं, ते स्वप्नात लाईट कुठून येते? स्वप्नामध्ये दिसतं ना आपल्याला, दिसतं की नाही? आता मी दिसतंय, पण स्वप्नात दिसत नाही का? मग त्याला लाईट येतो कुठून? सूर्याचा असतो का? सूर्याचं मावळला झोपलेला असतो आपण रात्री. मग कोण येऊन येते का? तर कोण तयार करून त्याच्यात लाईट लावला आहे का? सोलर सिस्टीम लावली स्वप्नात? कोणता लाईट आहे? मनाचाच आहे. आणि मनानेच हो माझं पाठ झालं, मग त्याला मुक्ती मिळेल. स्वप्नात पाहिलं, हा मग आपला पाठ झालं होतं. पाठ झालं म्हणजे काय? अहो स्वप्नात. स्वप्नाची चेली जाईल, स्वप्नाची चेली जाईल, बेगडाची बावली, आभराची सावली, आणि स्वप्नीचे चेले जाईल लया. बेगडाची बावली किती वेळ टिकते? माऊली म्हणतो ते पोराच्या हातात दिलं, बेगड लावलेलं हात दिलं. पूर्वी असायचे त्या बावल्या, ते दिसायला खूप छान असायचे, पण सगळे बेगडं. पण त्याने एकदा मातीत घोळवलं की संपली बेगडाची बावली. आभराची सावली, आभराची सावली म्हणजे ढगाची. उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप कडक ऊन पडलं, पण एकच ढग आला ना अशी सावली पडली. हो, काय सावली पडली हो. किती वेळ टिकन ती? क्षणभंग. ते स्वप्नीचे चेले जाईल लया. 1 करोडचं तिकीट मिळेल त्याला. लागली लॉटरी, लागला नोटा मोजायला, आहे की नाही? त्यालाही मोजता येईना स्वप्नात.
नुसते हात असे असे करायचा आणि 10 लाख 15 लाख 20 लाख मोठ्या मोठ्याने. मग ते झोपेत बायको म्हणते काय तू लाख रुपये म्हणते खरं, काय झालं काय झालं. आणि ते जागा होतो आणि मग म्हणतो अहो 15 लाखापर्यंत आलो होतो, अजून पुढचे मोजायचे राहिले. ऐका ते स्वप्नीचे चैले जाईल लया. स्वप्न सोड खरं असतं का हो येड्या हो. मग स्वप्नात पुष्कळ देव धर्म केला, सगळं केलं. स्वप्नात गेलो होतो काशीला, कायला गेला होता काशीला स्वप्नात तिकडे देवाला गेला होता. अहो प्रत्यक्षात नाही. आणि स्वप्नात जाऊन तुला काही मोक्ष मुक्ती मिळणार आहे का. माऊली म्हणतात नाही. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाची धारा, ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी. आगा व्यसन तेयाच्या ग्रंथी काही तुटती संसार तुंगी, की परिसवलिया पोथी वाचली होय. काहींच्या घराने खूप असतात. मला बरेच लोकांनी ग्रंथ आणून दिले, जुने ग्रंथ ठीक आहे खूप पडलेले आहेत माझ्याकडे. त्यांच्या घरातही ते पडलेलेच होते वाडवडिलांचे. आता त्या वाडवडिलांनी घेतला आणि तो वाचलाय का नाही वाचला ते माहिती नाही मला, पण त्याच्यात ते आहे तसंच पडलेलं आहे. काही जाय खुणा करेल काही तसं काही की ते उचकून पाहिले ते वाचलेलं आहे का नाही वाचलेलं म्हणून. काहींच्या कुठं कोणावर दिसतात, काहींच्या काही नाही. तर काही काहींचे कोरे तसेच ते पानंसुद्धा असे गुंतलेले एकमेकाला असतात ना, ते सुद्धा असे काढलेले नाही, कोरेचे. फक्त ग्रंथ घेऊन ठेवला. मग आता वाडवडिलांनी घेऊन ठेवला ते आपल्याकडे बी आहे की नाही. ग्रंथ रक्षण करून ठेवले. ते नवनाथमध्ये आहे ना, काही कामासाठी जायचं असलं का त्या ग्रंथाला फक्त नमस्कार कर, एक फुल वाय आणि तुझ्या कामाला तुझं काम होईल. आहे ते सकाम ग्रंथ बरेच आहेत. तसं फक्त तो ग्रंथ घेतला बांधून ठेवला, एक फुल त्याच्यावर टाकून द्यायचं, रामकाम कृष्ण हरी म्हणायचं, निघून जायचं कामाला. म्हणून झाला का तो ग्रंथ, त्याला प्राप्ती झाली का त्याची, ठीक आहे. म्हणून त्याने तो ग्रंथ वाचला असं होईल का. ग्रंथ रक्षण करून ठेवले. माझ्याकडं 10 ग्रंथ आहे, माझ्याकडं 15 ग्रंथ आहे. लोक म्हणतात अरे आपलं कपड भरलंय म्हणून ते सगळे वाचले का त्यांनी. असं नाही होऊ शकत आहे की नाही. माऊली म्हणतात नाना बांधोनी डोळे ग्राणी लावी जाती मुक्ता फळे, तरी तयांचे काय कळे मोल माना. काय होईल. नाना बांधुनिया डोळे, ग्राणी लावी जाती मुक्ता फळे, तरी तयांचे काय कळे मोल म्हणा. डोळे बांधून ठीक आहे, आणि डोळे बांधले आणि मोती आहे ते नाकाला असे लावले. त्याच्या वासाने आपल्याला त्याचं मोल कळेल का हो मोत्याचं. त्याला डोळ्याने पाहावंच लागतं ना. डोळे बांधले फक्त नाकाला घे वास आणि सांग किती किंमत यायची. सांगता येईल का. तद्वत किंमत काढणार आहे. तसं तैसा चित्ती अहंते ठाऊ आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसेने कोडी एक जन्म जाओ परी न पाविजे माते. तसं चित्तामध्ये अहंते ठाऊ, चित्ती तैसा चित्ती अहंते ठाऊ. तसं चित्तामध्ये अहंता म्हणजे अभिमान बाळगला. काय चित्तामध्ये काय आहे अभिमान बाळगला. आणि तोंडाने
श्री गणेशाय नमः. श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उद्कवी गुरुची हे श्री सीतारामचंद्र देवता अनुष्ठपचंद हा श्री सीता. प्रत्येक स्तोत्र म्हणायला लागला, प्रत्येक मंत्र म्हणायला लागला, सर्व शास्त्र पाठ म्हटली. तर चित्तात काय आहे? अहंता आहे, अहंकार आहे की नाही. देव म्हणतात त्याचा लवलेश जरी असला ना अहंकाराचा चित्तामध्ये, तुझं ते सगळं फेल आहे, शून्य आहे. अलग लक्षात, काही उपयोग नाही त्याचा. देव काय म्हणतात पहा, जिभे सकळ शास्त्रांचा सराव, सराव म्हणजे पाठांतर, रोज म्हणतो सगळे शास्त्रांचं, पण अहंकार आहे चित्तामध्ये. ऐसेने कोडी एक जन्म जाओ परी न पाविजे माते. ऐसेने कोडी एक जन्म पाव. कोडी एक म्हणजे कोट्यवधी. कोट्यवधी जन्म जरी घेतले तरी देव म्हणतो मी पावणं नाही होणार का त्याला, माझी प्राप्ती त्याला होणार नाही. म्हणून करायचंच नाही का देव? नामस्मरण करायचंच नाही का? चिंतन करायचं की नाही? चिंतन करा, नामस्मरण करा, सगळं करा. नुसतं ग्रंथांचं डोक्यावर ओझ बाळगू नका, भार वाहू नका. भार वाहू मेले, भार वाहूनी. डोक्यावर नुसतं भार वाहूनच मेले, त्यांना काही प्राप्त नाही. भगवंताची प्राप्ती नाही, ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. फक्त अहंकारातच मेले ते. मला येतं एवढं, मी असं आहे, माझ्या आपलं इतकं का हुशार आहे का कोणी? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काही साधा याळ पावे हरी. बरळ बरळणारे लोक खूप आहेत आणि त्या बरळावरती अहंकार ठेवून धन जमवणारे आहे, खूप आहे. पण देव म्हणतो त्याला अनंत जन्म जरी घेतले त्यांनी, कोटी जन्म झाले तरी मी त्याला प्राप्त होणार नाही. मग भगवंत प्राप्त कशाने होतो? जो एकमेका समजती व्यापकू असे भूत जाती, ऐकते व्याप्ती रूप करू. देव म्हणतो मी एकच आहे, एकच असून या सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये व्यापून राहिलेलं आहे. देव म्हणतो व्यापको असे भूत जाती. भूत जाती म्हणजे सर्व जीवांच्या मध्ये. तो जीव जो आहे, तो आत्मा जो आहे, तो माझा आहे. म्हणजे व्यापून राहिलो मी सगळ्यामध्ये. ऐकती व्याप्ती रूप करू. मग त्या रूपाची, त्या भगवंत म्हणतो त्या माझी व्याप्ती आता कशी आहे ते पुढच्या श्लोकात मी सांगतो. 12व्या. यदा आदित्य गतम तेजो जगत भासते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. मग सगळ्यांच्या मध्ये व्याप्तीने राहणारा तो भगवंत, त्याची व्याप्ती कशी आहे ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. आत्म्याचं स्वरूप आता सांगितलंय या श्लोकात. आता 12वा जो श्लोक आहे उद्याला, तो उद्या आपण या ठिकाणी घेऊ. आपला वेळ संपलेला आहे 1 तासाचा. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानहे. जी खळांची व्यंकटे सांडू, तया सत्कीर्णती वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व धर्म सूर्य पाहो, जो जीवांची हो प्राणिदात वच सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची माती हरी, अनवरत भूमंडळी भेटू तुया. सदा कल्पतरूंचे आर्व
पुरुषाचे चंद्रमेजे लांछन